काम खूप मोठं आहे केशवसृष्टी संघाचं आहे काम. सो संघाचं आपण डोळे बंद करून पण संघ आहे म्हटल्यावर काही हे नाही. तर आम्हाला फक्त अशा महिला पाहिजे, आम्ही तेच बोलवतो की ज्यांना काही ते आयुष्यात करायचंय, ज्यांना आयुष्य किती वर्ष आपण असंच चालू आहे, आपला चालू आहे चालू आहे, पण आता संधी आली आहे तर आपण एक टीम बनवून केलं पाहिजे. आपण नाही म्हणतो क्रीमी लेअर, काही जणी आधी येतात आणि मग काही जमत नाही, काही हे होत नाही, कधी कधी घरून सोडत नाही, कधी जे काय असेल ते कारण, मग जे उरतात ते त्याला आपण म्हणतो क्रीमी लेअर. आपल्याला अशाच महिला पाहिजे ज्यांना आयुष्यात कधी करायचंय, कारण दोन पैसे आल्यावर जेव्हा मुली कॉलेजला जातील, मुलं मुली कॉलेजला जातील, त्यांची फीस भरायला पण आत्तापासून सुरुवात केली तेव्हा कुठे काहीतरी होईल. आता मला माहिती तुमची मुलं कुठे आहेत, काय आहेत, किती शिकतात, बट एक जस्ट एक साधारण सांगतो. कुठे जत्रेत गेलो तर मुलांसाठी जास्ती खेळणी घेता येतील, कारण आपण जत्रा जास्त सगळे, किंवा दिवाळीला लाडू, असे खूप काही सुंदर होईल जर घरात पैसे आले तर, रोजगार. म्हणून केशवसृष्टी काम खूप खूप मोठं काम आहे. आणि आम्ही आम्ही सिलाई मशीनचं बघू. सर दुसरं आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी असं काहीतरी आहे, ते भेटले. ते बोलले की तुम्ही जिकडे जिकडे जाल, काम कराल यांच्याबरोबर, तिकडे जाऊन फक्त बचत गट करा. बचत गट केल्यानंतर ते रजिस्टर करा. ते रजिस्टर केल्यानंतर पॅन कार्ड येईल. पॅन कार्ड नंतर ते प्रत्येकाला सिलाई मशीन देऊ शकतात. आणि असं म्हणतात की वाड्याला एक पूर्ण गोडाऊन सिलाई मशीनचं भरून पडलंय, पण कोणी घेतच नाहीये. दिस इज व्हॉट आय हॅव हर्ड. आम्ही आम्ही त्यांच्याकडून ऐकलंय. आणि एकदम छान माणूस आहे. त्यांना हा डेटा देऊ, पाचगावचा डेटा ऑलरेडी दिलाय, हा पण डेटा देऊ. काल पण आम्ही पुलाची वाडी गेलो होतो, तो पण डेटा देऊ. कारण जास्तीत जास्त रोजगार पोचला पाहिजे. बट रोज ते पण कसं आहे की आता ह्या दोन मशीन्स आम्ही आता तेच बोलवतो, आपण हे चालू करू ना, त्यावर हे पण आपण चालू करू शकतो. मार्केटिंग बघूया कसं करता येईल. दुसरं आपला जसा विषय झाला, तसं आपण सिलाई मशीन दिली, यांनी येऊन सगळी ज्या दीप्ती मॅडम आहेत, ज्या या पूर्ण प्रकल्पाचं कापडी विषय ते बघतात, असं त्या येतील, ते ट्रेनिंग पण देतील की कशी करायची. मला पण कळलंय ते 14x15-25 हँडल, मी पण ते पाठ केलंय. 14x15-25 हँडल आणि एकदम सिम्पल आहे. तुम्ही जेवढी कराल पिशवी तेवढे तुम्हाला पैसे मिळतील. आणि महिन्याच्या आय थिंक 5 तारखेला पैसे मिळतात, 5th ऑफ एव्हरी मंथ. आणि डिमांड एवढा आहे की बोरिवली का बँड्राला मोठा मॉल आहे, त्या मॉलमध्ये पिशव्या विकल्या जातात. आणि प्रत्येक गिफ्ट असेल किंवा काही कुठली गोष्ट असेल तर त्या प्लॅस्टिक बॅग न वापरता कापडी बॅग वापरतात. तर डिमांड खूप आहे. तुम्ही पण तुमच्या ज्या इच्छुक महिला असतील त्याच्याशी बोला की अशी जी संधी आली आहे, लक्ष्मी आपल्या घरात आली आहे, आता तुमच्यावर आहे. आम्ही तुम्हाला मटेरियल देऊ, तुम्हाला सिलाई मशीन देऊ, करायचं नाही करायचं तुमच्यावर आहे. काल आमचे एक सर आहेत परिहारचं, त्यांनी खूप छान सांगितलं. शेवटचा दिवस झाला स्किल डेव्हलपमेंटचा, तर ते बोलले की आता तुमची दार उघडलं, समोर एक लक्ष्मी उभी आहे, एक अवदसा उभी आहे. तुमच्यावर डिपेंड आहे. लक्ष्मीला घ्यायचं आतमध्ये, अवदसा पाहून जाईल. अवदसाला घेतलं, लक्ष्मी पाहून जाईल. हे कुठेतरी आपण बदलूया, कुठेतरी बदलूया. आणि त्यांना आणि सगळ्यात मेन क्वालिटी चांगली असेल तर छान होईल. कारण आता मगाशी एका ठिकाणी, केंद्रात नाव घेत नाही, तिकडे कोणीतरी कापड्या पिशव्या चालू केल्या त्या, बट क्वालिटीच नाही. 14x14, 24चं हँडल, किंवा कुठून काही निघालंय शिलाई अँड ऑल. घाबरू नका, घाबरायला होतं, घाबरू नका. तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल ऑफकोर्स, बट कुठेतरी ते घाबरणं सोडलं पाहिजे आपण आयुष्यात. मला करायचं म्हणजे करायचं माझ्या परिवारासाठी. तुमचे नवरे काय कमवतात मला माहित नाही, बट कमवत असतील तर अजून भर होईल. जर कमवत नसतील तर तुम्ही भर कराल, पण रोजगार येईल घरी. फक्त ते इथून काढून टाका. आपण म्हणतो लाईफ इज अ माइंड गेम, सगळं इकडे. आता स्टार्टिंगला आमच्या पण याला, स्टार्टिंगला पाचघरला 2-3 महिला होत्या, त्यांना आधी जमलत नाही, खूप घाबरले. अरे बापरे, कसं करायचं, सिलाई मशीन कसं. पण आम्ही त्यांना असं हे रोज बोलून ते परिहार सर, कांबळे सर, रोज बोलून एकदम परफेक्ट. आता ते फ्रॉक पण शिवतायत, शर्ट पॅन्ट पण शिवली आहे, 4-5 प्रकारचे ब्लाऊज शिवले, आणि कापडी दाखवून ते आपण चालू करणार आहे. पण सांगण्याचा मुद्दा हाच आहे की इथून हे करा की मला आयुष्यात काहीतरी बदल करायचा आहे. तुम्ही जर बदलले, तुम्हाला बघून तुमची मुलं बदलतील, आणि मग ही चेन पूर्ण होईल. दशकानुदशक, जनरेशन जे म्हणतो, पिढी ना पिढी चेंज होईल. आपण जर चेंज नाही झालो तर आपली पिढी चेंज होणार नाही. जेव्हा मुलं मुली बघतील, अरे आई पण काहीतरी धुणं भांडी आणि पाणी सोडून काहीतरी करते आयुष्यात, काहीतरी घरात पैसे आणते, तर ती पण तशीच मोठी होईल. ती पण तशीच सासरी जाऊन अजून काही छान करू शकेल. मुलगा पण बघेल, आई अशी करते ना, बघ, तो पण तशीच बायको शोधेल. जस्ट एक एक वाईल्ड थॉट, तेच सांगतोय मी. तर हा विषय. दुसरा आणि महत्वाचा विषय, आम्ही सिलाई मशीन देऊ, शासनाने दिलं काही टेन्शनच नाही. जर आम्ही देणार असू, आम्हाला आमची सिलाई मशीन अशी नकोय पडलेली. आम्हाला बदल करायचा आहे, बदल घडवायचा आहे. तुम्हाला माहित नसेल तर सरांना माहिती आहे, आम्ही जे आपल्या शाळा आहेत ना, किनिस्ते, करोड, पाचघर, तिकडे आम्ही टीव्ही देतो मुलांच्या शिक्षणासाठी, डिजिटल लर्निंग. कारण 90% सिग्नल्स ऑडिओ व्हिज्युअल डायरेक्ट ब्रेन कॅच करतो.
तर तिकडे आम्ही देतो. आतापर्यंत काय झालं लोकांना, की कुठला टीव्ही आला, कुठलाही संस्थेने दिलाय, पडलाय धूळ खात. त्या संस्थेला पडलं नाहीये, त्या शिक्षकाला पडलं नाही, जे चांगले शिक्षक आहेत ते ठेवतात. पण आम्ही 1-2 ठिकाणी बघितलं की बाकीच्यांनी टीव्ही दिले होते ते असेच पडलेत.